मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? नवीन दिवसाची मस्त सुरुवात. तर आय होप तुम्हाला मागचा व्लॉग आवडला असेल आणि अजूनही तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला या व्लॉगची सुद्धा थोडीफार लिंक लागेल आणि मग हा व्लॉग का बघायचा हे सुद्धा समजेल. तर व्लॉगला आज इथून सुरुवात करते आणि आपण ज्या ठिकाणी आता थांबणार आहे 1-2 दिवसासाठी, तर ते घर कसं आहे हे आधी पटकन तुम्हाला दाखवते आणि नंतर हळूहळू गोष्टी तुमच्यावर शेअर करणारच आहे मी. आणि स्मॉल फॅमिली साठी तर एकदम बेस्ट घर आहे. हा, कसं वाटलं? म्हणजे आता हे सगळं जे जुनं काम आहे ते मी अजून गेस्ट रूम आहे बेसिकली त्यांचं पुढे करेल एकदम मोठं. आणि हे गेस्ट रूम म्हणजे गेस्ट हाऊस जे असतं गेस्ट हाऊस ते जुन्या टायमिंग आहे, तर त्याला त्यांनी मॉडिफाय करून रेंट आउट. आणि हे आम्हाला खरं सरप्राईज होता. हे क्रिसमसचं पूर्ण त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि मुलांना या गोष्टी आवडतात आणि अवनी विचारतच होती. आणि इथं आल्यानंतर हे आमच्यासाठी सरप्राईज मस्त डेकोरेट केलेलं होतं. हा, चला आता पटकन फ्रेश वगैरे होऊन पहिला चहाचा सिप घेऊ. आणि कारण चहाची तलफ लागलेली आहे. 3:30 होत आले, बाहेर थंडी पण आहे आणि नंतर उद्या परत आपण एकदा फिरायला जाणार आहे. पण आता बाहेर नाही जास्त करून फिरणार आहे. आता मग फ्रेश वगैरे हो आणि सगळ्या गोष्टी मग हळूहळू तुमच्यावर शेअर करेलच. चला तर भेटते पुन्हा एकदा.
मस्त आपला कोरा चहा बनवला आवीसाठी. तर आवी, हा आवीला का कोरा चहा बनवला आईने? येस, मग अद्रक घालून मस्त आवीला कोरा चहा बनवला. मग आता आवी भामटी. चल आता हे पटकन फिनिश कर. इकडे येते का? बाबां शेजारी बस इथे. नाही चला. आणि हळूहळू प्यायचा. तर गरमागरम वरम भात बनवला आणि त्याला तोंडी लावण्यासाठी डिनरमध्ये बटाट्याची भाजीसुद्धा बनवली आहे. आणि छान मस्त असा सात्विक असं जेवण आपण आज बनवलं आहे. आणि खूप भूक लागली आता पटकन जेवण वगैरे करतो. आणि आजचा ब्लॉग इथेच नाही संपत आहे, उद्यासुद्धा ब्लॉग बघायचा आहे तुम्हाला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मस्त सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल बाहेरचं वातावरण सुद्धा खूप मस्त झालेलं आहे. आणि तर आता मग नेहमीप्रमाणे आपली सकाळ कशाने सुरुवात होते तर चहाने. तर हे बघा आमचा इकडे डान्स पण चालू होता. आता लगेच बंद केला. कॅमेरा फिरवला असता तर बघायला तरी भेटला असता. तर अवनी पण बसली आहे तिकडे. आम्ही झोप आली तुला छान? हा, अवनीने रात्रभर खोकून पूर्ण जाम झालेली होती. पण ठीक आहे. तर आता चहा वगैरे घेतो आणि नंतर मग बाहेर जाणार आहे. तर बाहेर पण वातावरण एकदा दाखवते तुम्हाला बाहेरचं. इतकं मस्त आहे ना. आता सकाळी पाऊस पण होऊन गेला त्याच्यामुळं वाटलं होतं की बाहेर फक्त 2 मिनिटं. तर इतकं छान वातावरण आहे ना. पण पाऊस पण थोडासा पडतोय. पण मग काय हरकत आहे, इथूनच दाखवते तुम्हाला सगळं. आता याच्यात चहा ठेवलाय आज मी. वरून फ्रेश वगैरे झाल्यानंतर आणि थोडासा पाऊस थांबला का मग आपण मस्त बाहेर फिरायला जाणार आहे. कारण पाऊस थांबला पाहिजे तरच मग आवीला वगैरे थोडंसं बरं वाटेल. मग ठीक आहे, वाट बघू थोडं पाऊस थांबण्याची. आणि चला आजचा व्लॉग इथून स्टार्ट करते. आवरून वगैरे झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत जवळपासचा परिसर बघण्यासाठी. तर चला आता इथं जे घर आहे तर ते जे ओनर आहेत ना घराचे, तर त्यांच्या तिथलं थोड्याफार गोष्टी तुम्हाला दाखवते. हे कसलं आहे? हे भरलेलं आहे. पाणी भरलेलं आहे. हा, ते बॉयलर टाईपच आहे. एक्झॅक्टली.
ह्याच्यात सगळे लाकडं लाकडं वगैरे टाकायचे आणि इथं पाणी गरम स्टोर करून ठेवले. सगळे मग त्याच्यासाठी मस्त स्टोर करून ठेवलेले. पाणी गरम होतं, आपण त्याच्यात डायरेक्ट आंघोळ करू शकतो किंवा मग हे पाणी काढून आपण मध्ये आंघोळ. किती छान ना, आम्ही म्हणजे अजूनही ह्या सगळ्या गोष्टी करतात हे लोक. आम्ही केलं पण आम्हाला ते सकाळपर्यंत गरम करायलाच टाइम जातो, म्हणजे पूर्ण भरायचं नंतर ते गरम करायचं, त्याला टाइम खूप लागत. हा त्यामुळे मग पूर्ण फॅमिलीला ते सोबत गरम करतात ते पाणी. मग भारी ना. आपण थंडीमध्ये कोण नाही करायचं एवढं ओपन. नाही, उलट थंडीमध्येच करतील का? पण मग किती थंडीमध्ये असं ओपन कोण करेल? छान आहे. हो चला आता आपण पुढे बघू. ही आपली छोटीशी विहीर आहे, पाणी ते बघ, हे पूर्ण हे पाणी काढायचे असं. हे बकेट ठेवलेली आहे. वेट सोडलं का खाली जातं पाणी. समर मध्ये अजून ब्युटिफुल दिसत आहे. मी पुन्हा एकदा आले आणि थोडेसे फोटो काढले, कारण थंबनेलसाठी आपल्याला लागतात फोटो, तर त्याच्यासाठी विसरली होती फोटो काढायचा आधी. मग पटकन फोटो काढले. आता आम्ही पटकन कारमध्ये बसते. हा सॉरी, पुसू शकत नाही आता, थोडीफार खराब होते. पाऊस आहे, काय करणार. हो बनील ना पण. अरे वा छान. चला आता जिथं जायचंय ते सुद्धा दाखवेलच, पण आता सीट बेल्ट लावून घेते. आता आपण ज्या ठिकाणी फिरतोय त्या सिटीचं नाव आहे बॉक्सटेल आणि ठिकठिकाणी क्रिसमसचं डेकोरेशन पण केलेलं होतं आणि त्याचबरोबर इथं खूप छोटी छोटी अशी शॉप पण होती, बघण्यासारखं होतं. तर आम्ही थोडा वेळ तिथं फिरलो आणि नंतर आम्ही घराकडे निघालो, कारण इथं आता लवकरच अंधार पडतोय युरोपमध्ये. तर कारण 3-3:30 वाजले का तेच अंधार पडायला सुरुवात होते. तर आम्ही थोडा वेळ तिथं फिरलो, मस्त जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तर नेक्स्ट ब्लॉग पण इंटरेस्टिंग असणार आहे, खूप छान असणार आहे, बघायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅसल जे आहे तर ते दाखवणार आहे. तर व्लॉग हा झाल्यानंतर नेक्स्ट व्लॉग लवकरच मी अपलोड करणार आहे, तर बघायला विसरू नका. आय होप हा व्लॉग पण तुम्हाला आवडला असेल. आवडलास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि वर्ल्ड ऑफ जोवी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब मात्र करा. भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला तर बाय.